Good morning everybody. In last video lecture we have started chemical properties of aldehyde, ketone and carboxylic acid. Okay. Now we'll see the remaining chemical properties of aldehyde and ketone carboxylic acid. Okay. In previous lecture we have seen the reaction of aldehyde with alcohol. Reaction of aldehyde with alcohol. Reaction of aldehyde. रिएक्शन ऑफ अल्डिहाइड विथ अल्कोहोल, राईट. सो या रिएक्शन मध्ये आपण काय केलं होतं, तर या रिएक्शन मध्ये अल्डिहाइड रिएक्ट्स विथ अल्कोहोल. व्हेन अल्डिहाइड रिएक्ट्स विथ मोनोहाइड्रिक अल्कोहोल in presence of dry hydrogen chloride to form unstable form, that is hemiacetal form. Unstable form तयार झाला होता. Okay, then this unstable form, then this hemiacetal again reacts with one more molecule of monohydric alcohol to form stable form, that is acetal form, right. So last time आपण ही रिएक्शन पाहिली होती, right. Similarly, reaction of ketone with alcohol to form hemiketal and ketal. सिमिलरली जसं आपण काय केलंय, अल्डिहाइड रिएक्ट्स विथ अल्कोहोल, तसंच आपण काय करणार आहे, कीटोन. व्हेन कीटोन रिएक्ट्स विथ अल्कोहोल, व्हेन कीटोन रिएक्ट्स विथ अल्कोहोल फर्स्ट फॉर्म हेमिकीटाल. पहिल्यांदा काय तयार होईल, हेमिकीटाल फॉर्म तयार होईल, राईट. हेमिकीटाल फॉर्म म्हणजे अनस्टेबल फॉर्म तयार होणार आहे. पुन्हा हेमिकीटाल फॉर्म अगेन रिएक्ट्स विथ वन मोर मॉलिक्यूल ऑफ मोनोहाइड्रिक अल्कोहोल टू फॉर्म stable form, that is ketone, right. So आता आपण नेक्स्ट रिएक्शन बघूया. रिएक्शन ऑफ कीटोन विथ डायहाइड्रिक अल्कोहोल और ट्रायहाइड्रिक अल्कोहोल. त्याला तुम्ही 1,2 डायोल और काय म्हणू शकता, 1,3 डायोल, राइट. रिएक्शन ऑफ कीटोन विथ 1,2 डायोल और 1,3 डायोल. यालाच तुम्ही काय म्हणू शकता, डायहाइड्रिक अल्कोहोल और ट्रायहाइड्रिक अल्कोहोल. डायहाइड्रिक और ट्रायहाइड्रिक अल्कोहोल. डायहाइड्रिक और ट्रायहाइड्रिक अल्कोहोल, राइट. लेट्स सी. फर्स्ट वी हैव टू टेक कीटोन. RC डबल बॉन्ड R. आपण काय घेतलं, कीटोन घेतलं. कीटोन रिएक्ट्स विथ 1,2 डायोल HO CH2OH. ओके, याला आपण काय म्हणतो, 1,2 डायोल. इथेन 1,2 डायोल in presence of dry hydrogen chloride. In presence of dry hydrogen chloride to form 5 or 6 membered cyclic ketal. काय तयार होईल, to form 5 or 6 membered cyclic ketal. RCR. Okay, oxygen CH2. ओके, CH2 आणि हा जो H आहे, हे 2 H आणि एक ऑक्सिजन, म्हणून याच्यातून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. ओके, H2O. याला आपण सायक्लिक कीटाल असं म्हणतो. सायक्लिक कीटाल, 5 or 6 membered cyclic ketal. Is it right? Yes, this is ketone. Ethane 1,2 diol. When ketone reacts with ethane 1,2 diol or काय म्हणू शकता तुम्ही, 1,3 डायोल सुद्धा इथे तुम्ही यूज करू शकता. ओके, सो ketone reacts with 1,2 diol in presence of dry hydrogen chloride to form 5 or 6 membered cyclic ketal. Then this cyclic ketal hydrolyzed
then this cyclic ketal can be reversed by treating with aqueous hydrogen chloride. Okay, this cyclic ketal can be reversed, where this cyclic ketal can be hydrolyzed with aqueous hydrogen chloride to कीटोन. पुन्हा त्या सायक्लिक कीटालचं कन्वर्जन कशामध्ये होऊ शकतं, कीटोन मध्ये होऊ शकतं. सो दिस सायक्लिक कीटाल कॅन बी हायड्रोलाइज टू कीटोन विथ aqueous hydrogen chloride. Okay, with aqueous hydrogen chloride it means that this reaction is reversible. ही रिएक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल आहे. ओके, म्हणजे कीटोन टू सायक्लिक कीटाल अँड सायक्लिक कीटाल टू कीटोन असं याचं काय होऊ शकतं, तर कन्वर्जन आहे. कीटोन टू सायक्लिक कीटाल, अगेन सायक्लिक कीटाल टू कीटोन. सो देअरफॉर दिस रिएक्शन इज रिव्हर्सिबल. आणि म्हणून ती रिएक्शन कशी आहे, तर रिव्हर्सिबल आहे. राईट. ओके, next, Grignard's reagent. In previous topic we have seen the Grignard's reagent reacts with aldehyde and ketone. तो तरी सुद्धा मी एक रिएक्शन घेते. ओके, Grignard's reagent. Grignard's reagent reacts with aldehyde. आणि होमवर्क साठी तुम्हाला काय असेल, Grignard's reagent reacts with ketone. तुम्ही होमवर्कला काय करायचं, कीटोन सोबत Grignard's reagent रिएक्ट करायचा. मी तुम्हाला आता Grignard's reagent अल्डिहाइड सोबत कसा रिएक्ट होतोय ते दाखवते. राईट. आपण प्रिव्हियस टॉपिक मध्ये अल्कोहोल, फिनॉल, इथर मध्ये या दोन्ही रिएक्शन बघितलेल्या आहेत. Grignard's reagent reacts with aldehyde and Grignard's reagent reacts with ketone. Okay, let's see. Aldehyde RC डबल बॉन्ड OH. तुम्हाला जर एक्झाम्पल घ्यायचं असेल ऍसिटाल्डिहाइड तर ऍसिटाल्डिहाइड घ्या. जनरल रिएक्शन द्यायची असेल तर जनरल रिएक्शन द्या. CH3C डबल बॉन्ड OH, दिस इज ऍसिटाल्डिहाइड. ओके, आणि इथं मी मिथाइल मॅग्नेशियम हलाइड Grignard's reagent घेते. ऍसिटाल्डिहाइड रिएक्ट्स विथ Grignard's reagent मिथाइल मॅग्नेशियम हलाइड RMgX. In presence of dry ether. In presence of dry ether. मी लास्ट टाइम सुद्धा सांगितलंय की whenever we have to use Grignard's reagent, that time we should use dry ether as a solvent. Okay, dry ether as a solvent. तर काय होणार आहे, तर हा तुमचा न्यूक्लियोफाइल असणार आहे. It will attack over here and this double bond will break. Okay, and to form adduct or complex. To form adduct or complex. Complex means unstable compound, right? Oxygen minus Mg plus. Okay, X MgX, right? CH3CH. So this is unstable compound. We can say complex. Which on further acid hydrolysis. पुढे काय होत आहे, तर which on further acid hydrolysis CH3COH हा ऑक्सिजन मायनस जो आहे तो हायड्रोजनला पिकअप करणार आहे OH. ओके, CH3 टू फॉर्म करस्पॉन्डिंग अल्कोहोल. ओके, अल्कोहोल तयार झालेला आहे टू फॉर्म करस्पॉन्डिंग अल्कोहोल. ओके, CH3COH CH3H प्लस MgX and OH. मॅग्नेशियम इज ए डायव्हॅलेंट. ओके, मॅग्नेशियम कसा आहे, डायव्हॅलेंट आहे. ओके, ऑलरेडी वी हॅव सीन दिस रिएक्शन इन प्रिव्हियस टॉपिक, दॅट इज अल्कोहोल, फिनॉल, इथर. तरी सुद्धा पुन्हा एकदा मी रिवाइज केलेली आहे. ओके, सो अल्डिहाइड रिएक्ट्स विथ Grignard's reagent, दॅट इज RMgX. R च्या ठिकाणी हा अल्काइल ग्रुप घेतलेला आहे. इथेही तुम्ही जनरल रिएक्शन दिली तर RC डबल बॉन्ड OH अल्डिहाइड येईल. आता इथे CH3 घेतलाय, सो इट इज ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड रिएक्ट्स विथ मिथाइल मॅग्नेशियम हलाइड. Okay, in presence of dry ether
जर इथं तुम्हाला एक्स आयोडीन वगैरे घ्यायचा असेल तरी घेऊ शकता तुम्ही, नाही घेतला तरी चालेल. ओके, ऍज इट इज ठेवला तरी चालेल. मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड, राईट. मग इथं काय येणार तुमचं, आयोडीन येणार. इथे पण काय येणार, आयोडीन येणार. ओके, आणि एक्स ऍज इट इज ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सो वेन acetaldehyde reacts with methyl magnesium iodide in presence of dry ether to form complex which is very unstable, which on further acid hydrolysis gives corresponding alcohol plus magnesium iodide, magnesium IOH. magnesium हा divalent आहे. Okay, so are you getting this? Okay, let me remove this. Next reaction, nucleophilic addition. Nucleophilic addition. Nucleophilic addition. Okay, elimination of aldehyde and ketones. Elimination of aldehyde. Elimination of aldehyde and ketones. Aldehyde and ketones with ammonia derivative. With ammonia derivative. असं वाटेल की रिएक्शनचं नेम खूप मोठं आहे. जनरली आपल्याला माहिती आहे आपण न्यूक्लिओफिलिक ऍडिशन कशी करतो. न्यूक्लिओफिलिक ऍडिशन, तर इलिमिनेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. इलिमिनेशन कुणाचं करायचं आहे, अल्डिहाइडचं. इलिमिनेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह. विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह. ओके, सो न्यूक्लिओफिलिक ऍडिशन करूया आपण. इथे तुम्ही काय कन्सिडर केलं, अल्डिहाइड. ओके, अल्डिहाइड तुम्ही इथं घेतला, अल्डिहाइड RC डबल बॉन्ड OH प्लस अमोनिया डेरिव्हेटिव्ह. काय घ्यायचंय आपल्याला, अमोनिया डेरिव्हेटिव्ह NH2Z. याला आपण काय म्हणतो, अमोनिया डेरिव्हेटिव्ह. हायड्रॉक्झिल अमाइन घ्या, इथं OH ग्रुप घ्या. Z मे बी अल्काइल, अराइल. ओके, अमाइन असू शकतो किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप असू शकतो. Z मे बी अराइल, अल्काइल, हायड्रॉक्सिल, अमाइड और अमाइन. ओके, सो NH2Z म्हणजे काय आहे, हे अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, सो दिस इज अल्डिहाइड. तर पहिल्यांदा काय होणार आहे बघा, तर हे अल्डिहाइड आहे बरोबर. हा जो कार्बोनिल ऑक्सिजन आहे, हा कार्बोनिल ऑक्सिजन काय होणार आहे, तर या अमोनियामुळे किंवा या अमाइन ग्रुपमुळे किंवा हा अमाइन ग्रुप आपले इलेक्ट्रॉन इथं देईल. ओके, हा डबल बॉन्ड ब्रेक होईल. हा डबल बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. आणि इथं तुमचं काय तयार होईल, ऍडिशन प्रोडक्ट तयार होईल. म्हणजे थोडक्यात कॉम्प्लेक्स प्रोडक्ट तयार होईल. ओके, हा कार्बोनिल ऑक्सिजन काय झाला, कार्बोनिल ऑक्सिजन किंवा कार्बन ऑक्सिजन मध्ये जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड ब्रेक झाला बरोबर. का, तर इथं ही लोन पेअर आहे, लोन पेअर इथं अटॅक करणार आहे कारण हा न्यूक्लिओफाइल म्हणून अटॅक करतोय या इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती. कशावरती, इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती. आणि त्यामुळे तुमचं काय तयार होणार आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होणार आहे. मग कॉम्प्लेक्स कंपाऊंड कसं तयार होईल, RC. ओके, सी हियर RC, इथं OH, RCOH. ऑक्सिजन O मायनस, याच्यातला एक हायड्रोजन पिकअप करेल, NH. ओके, Z. सो दिस इज कॉम्प्लेक्स. याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होत आहे. वेन अल्डिहाइड्स रिएक्ट विथ किंवा वेन अमोनिया डेरिव्हेटिव्ह्स आर ऍडेड टू. नंबर ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्ह्स तुम्ही ऍड करू शकता. नंबर ऑफ म्हणजे काय, हायड्रॉक्सिल अमाइन वापरू शकता तुम्ही किंवा अल्काइल अमाइन वापरू शकता तुम्ही, अराइल अमाइन वापरू शकता. दीज आर दी डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अमोनिया. हे सगळे काय आहेत, अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह्स आहेत. सो नंबर ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्ह्स आर ऍडेड टू अल्डिहाइड, आर ऍडेड टू अल्डिहाइड टू फॉर्म ऍडिशन प्रोडक्ट.
काय तयार होतोय, ऍडिशन प्रोडक्ट विथ इलिमिनेशन किंवा विथ लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल, विथ लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल, त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल लॉस होणार आहे, विथ लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. सो इथं काय तयार होईल, RCH डबल बॉन्ड NZ. सो दिस इज इमाइन. ओके, इमाइन. ओके, number of ammonia derivatives are added to aldehyde or ketone to form addition product with loss of water molecule to give corresponding imines. काय तयार झालं इथं, इमाइन्स फॉर्म झालेला आहे, to gives corresponding imines. And most of the imines can be hydrolyzed. back to aldehyde. ओके, हे इमाइन्स काय होऊ शकतात, तर हायड्रोलाइज्ड होऊ शकतात आणि पुन्हा अल्डिहाइड मध्ये ते कन्वर्ट होऊ शकतात. सो ही जी रिॲक्शन आहे ती कशी आहे, तर दिस रिॲक्शन इज रिव्हर्सिबल अँड ऍसिड कॅटालाइज्ड. तुम्ही म्हणाल मग इथं ऍरो कुठं तुम्ही दिलाय रिव्हर्सिबलचा, तुम्ही देऊ शकता, इथं डायल्यूट HCl म्हणू शकता. पुन्हा या इमाइनचं कन्व्हर्जन कशामध्ये होऊ शकतं, अल्डिहाइड मध्ये होऊ शकतं. या इमाइनचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, अल्डिहाइड मध्ये होणार आहे. ओके, सो मोस्ट ऑफ द इमाइन्स कॅन बी हायड्रोलाइज्ड बॅक टू अल्डिहाइड. ओके, अँड दिस रिॲक्शन इज रिव्हर्सिबल अँड ऍसिड कॅटालाइज्ड. रिॲक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल अँड ऍसिड कॅटालाइज्ड आहे. ओके, अँड सबस्टिट्यूटेड इमाइन्स इज कॉल्ड शिप्स बेस. सबस्टिट्यूटेड इमाइनला काय म्हणतो, ए सबस्टिट्यूटेड इमाइन म्हणजे या आरच्या ठिकाणी तुमचा इथाइल ग्रुप, एखादा बल्कियर अल्काइल ग्रुप असू शकतो, अराइल ग्रुप असू शकतो, इथं आणखी तुम्ही सबस्टिट्यूशन करू शकता. ओके, हा जो झेड आहे ना, झेड मे बी अल्काइल, मे बी अराइल, हायड्रॉक्सिल, अमाइड ग्रुप, ओके असू शकतो तो. सो हा जो सबस्टिट्यूटेड इमाइन आहे, सबस्टिट्यूटेड इमाइन्स इज कॉल्ड शिप्स बेस. ए सबस्टिट्यूटेड इमाइन्स is called ships base. त्यालाच आपण काय म्हणतो, शिप्स बेस. ओके, कीप वेल इन माइंड, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ए सबस्टिट्यूटेड इमाइन्स इज कॉल्ड शिप्स बेस. वन्स अगेन आय विल रिपीट दिस. इथं काय तुम्ही वापरू शकता, कुठलंही दुसरं अमोनिया डेरिव्हेटिव्ह यूज करू शकता. एखादा इथं हायड्रॉक्सिल अमाइन यूज करेल तरी बरोबरच आहे, कारण ते काय आहे, आपण इथं काय यूज करतोय, अमोनिया डेरिव्हेटिव्ह. सो नंबर ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्ह्स आर ऍडेड टू अल्डिहाइड टू फॉर्म ऍडिशन प्रोडक्ट विथ लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू गिव्स करस्पॉन्डिंग इमाइन्स. And that imines, most of the imines can be hydrolyzed back to aldehyde. This reaction is reversible and acid catalyzed. He reaction कशी आहे, reversible and acid catalyzed. That Z may be OH, may be R, may be अराइल ग्रुप असू शकतो, तो अल्काइल ग्रुप असू शकतो, किंवा अमाइन ग्रुप सुद्धा असू शकतो, अमाइड ग्रुप पण असू शकतो. ओके, सो ए सबस्टिट्यूटेड इमाइन्स इज कॉल्ड शिप्स बेस. Substituted imines is called ships base. Okay, so we'll see one example. एक example बघूया आपण. acetaldehyde. दुसरं तुम्ही अमोनिया डेरिव्हेटिव्ह यूज करा, CH3C double bond OH. Okay, we have to take acetaldehyde plus hydroxyl amine, ammonia derivative, hydroxyl amine. Okay, when ammonia derivative kiwa number of ammonia derivatives are added to aldehyde to form complex compound kiwa addition product form होतो, additional product. तर काय होणार आहे, इथं सुद्धा ती जी अमोनिया अमाइन वरची जी लोन पेअर आहे, ती लोन पेअर इथं आपले इलेक्ट्रॉन देणार आहे या इलेक्ट्रोफिलिक कार्बनला, and this double bond will break, आणि तो डबल बॉन्ड ब्रेक होईल. सो इथे काय तयार होईल, CH3C. ओके, CH3OH, CH3OH, NH, काय तयार होईल इथे, CH3 हा डबल बॉन्ड ब्रेक झाला,
हा डबल बॉन्ड ब्रेक झाला, इथं OH झाला, राईट, आणि इथे काय येणार आहे OH. सो दिस इज कॉम्प्लेक्स, सिंपल आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंड किंवा ऍडिशन प्रोडक्ट तयार झालेला आहे. ऍडिशन प्रोडक्ट त्याला तुम्ही कॉम्प्लेक्स पण म्हणू शकता. विथ इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल, याच्यातून वॉटर मॉलिक्यूल काय होईल, इलिमिनेट होईल. सो इथं काय होणार आहे CH3CH डबल बॉन्ड NOH, डबल बॉन्ड NOH. ओके, इथे H राहिलेला आहे. CH3, ओके 1 2 3 4 कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. सो CH3CH डबल बॉन्ड NOH याला आपण ऍसिटा अल्डॉक्साइन म्हणतो. काय म्हणतो, ऍसिटा अल्डॉक्साइन, ऍसिटा अल्डॉक्साइन, अल्डॉक्साइन. ओके, ऍसिटा अल्डॉक्साइन. अल्डॉक्साइन असं राहील, ऍसिटा अल्डॉक्साइन, राईट. आपण आधीच्या रिएक्शन मध्ये काय यूज केलं होतं, इथं अमोनिया डेरिव्हेटिव्ह, बरोबर. ठीक आहे, आता इथं आपण काय अमोनिया डेरिव्हेटिव्ह यूज केलंय, पण ते काय आहे हायड्रॉक्सिल अमाइन आहे. काय आहे, हायड्रॉक्सिल अमाइन. सो मोस्ट ऑफ द किंवा नंबर ऑफ ammonia derivatives are added to aldehyde, okay, to form addition product with loss of water molecule and gives corresponding products. म्हणूयात आपण इथे corresponding products म्हणजे काय, आधीच्या रिएक्शन मध्ये आपण इमाइन तयार केलं होतं. इमाइन इज ए शिप्स बेस, इथं आपण ऍसिटा अल्डॉक्साइन तयार केलेले, असे करस्पॉन्डिंग प्रोडक्ट्स तयार होणार आहेत. इथं जसं तुम्ही अमोनिया डेरिव्हेटिव्ह यूज करताय त्याच्यावरती तुमचा इथं प्रोडक्ट डिपेंड असणार आहे. आणि जो मध्ये जो प्रोडक्ट तयार झालाय दॅट इज कॉल्ड ऍडिशन प्रोडक्ट किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणतो त्याला आपण, विच इज व्हेरी अनस्टेबल, की जे खूप अनस्टेबल असणार आहे. नेक्स्ट हॅलोफॉर्म रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन पाहिजे आपल्याला हॅलोफॉर्म रिएक्शन. सिंपल आहे, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करावं लागणार आहे, कारण हे सगळे वर्ड्स तुमच्यासाठी नवीन आहेत. शिप्स बेस किंवा हॅलोफॉर्म रिएक्शन. ओके, 11वी मध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन हे पाहिलेलंच आहे. ओके, सो नेक्स्ट रिएक्शन हॅलोफॉर्म रिएक्शन. हॅलोफॉर्म रिएक्शन, हॅलोफॉर्म रिएक्शन. ओके, हॅलोफॉर्म रिएक्शन. तर कीटोन्स हॅव methyl group, okay, ketones have methyl group, okay, and this methyl group which is attached to carbonyl group. आणि हा मिथाइल ग्रुप कशाला अटॅच आहे, and this methyl group which is attached to carbonyl carbon, which is attached to carbonyl group, and this carbonyl group is oxidized by sodium hypohalite. तो कशामुळे होणार आहे ऑक्सिडाइज, सोडियम हायपोहॅलाइट, NaOX. ओके, जनरली आपण NaOH लिहिलं की त्याला सोडियम हायड्रॉक्साइड म्हणतो. इथं काय घेतलेलं आहे मी, एक्स हॅलाइट, सोडियम हायपोहॅलाइट. काय म्हणायचं याला, सोडियम हायपोहॅलाइट, सोडियम हायपोहॅलाइट. ओके, 3 times sodium hypohalite. And this methyl group, हा जो मिथाइल ग्रुप आहे, this methyl group is converted into haloform. हा मिथाइल ग्रुप जो आहे तो कशात कन्वर्ट होणार आहे, हॅलोफॉर्म मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, आणि याला आपण हीट द्यायची आहे, सोडियम हायपोहॅलाइट, अँड हे तुमचं कीटोन आहे. ओके, कीटोन्स हॅव मिथाइल ग्रुप, and this methyl group which is attached to carbonyl group, okay, and this carbonyl group is oxidized by sodium hypohalite. तो carbonyl group oxidize होतोय कशामुळे, sodium hypohalite. Okay, and this methyl group is converted into haloform. Okay, converted into haloform, and to form sodium salt of carboxylic acid. काय तयार होईल, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, RC डबल बॉन्ड ऑक्सिजन, O मायनस Na प्लस
याला आपण सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणणार. O minus Na plus sodium salt of carboxylic acid plus CHX3 plus काय राहिलं CHX3 प्लस याच्यातले 2 सोडियम 2 ऑक्सिजन आणि याच्यातले 2 हायड्रोजन twice NaOH सोडियम हायड्रॉक्साइड twice NaOH. So this is haloform. याला आपण काय म्हणतो haloform. Okay, haloform. All ketones containing methyl group किंवा acetaldehyde gives the haloform. Okay, म्हणजे मला काय सांगायचंय कीटोन्स कंटेनिंग मिथाइल ग्रुप कीटोन मध्ये मिथाइल ग्रुप असणार आहे acetaldehyde and ketone all types of ketone gives haloform. Okay, काय करणार आहे तर ते haloform देणार आहे. सो सी एक्झाम्पल बघूया आपण. कीटोनच घेऊया ऍसिटोन CH3 C डबल बॉन्ड CH3. सो दिस इज ऍसिटोन किंवा मिथाइल कीटोन म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. मिथाइल कीटोन डायमिथाइल कीटोन म्हणा, डायमिथाइल कीटोन. ओके, डायमिथाइल कीटोन. पण त्यातल्या एकाच मिथाइल ग्रुपचं कन्व्हर्जन हे हॅलोफॉर्म मध्ये होणार आहे. मिथाइल कीटोन. ओके, सोडियम हायपो आयोडाइड. इथं हालाइडच्या ठिकाणी तुम्ही आयोडाइड घ्या. ओके, किंवा तुम्ही क्लोराइड घ्या किंवा तुम्ही ब्रोमाइड घ्या. ओके, सो आय विल टेक हियर आयोडाइड. ओके, सोडियम हायपो आयोडाइड. सोडियम हायपो आयोडाइड. सोडियम हायपो आयोडाइड. सोडियम हायपो आयोडाइड. ओके, is warmed with sodium hydroxide NaOH. is warmed with, त्याला थोडीशी हीट देणार आहे आपण. is warmed with sodium hydroxide and iodide. आयोडाइड म्हटलं तर 3 येणार, आयोडीन म्हटलं की I2 येणार. ओके, म्हणजे आपण काय करतोय तर डायमिथाइल कीटोन रिएक्ट्स विथ सोडियम हायपोआयोडाइड किंवा सोडियम हायपोआयोडाइड अँड मिथाइल कीटोन्स. मिथाइल कीटोन डायमिथाइल कीटोन वॉर्म विथ कशासोबत त्याला आपण हीट देतोय वॉर्म विथ सोडियम हायड्रॉक्साइड अँड आयोडीन. सोडियम हायड्रॉक्साइड अँड आयोडीन टू फॉर्म सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. काय तयार होईल सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ते वरती लिहिते मी हॅलोफॉर्म. ओके, हॅलोफॉर्म. when sodium hypoiodide and dimethyl ketone warm with sodium hydroxide and iodine to form corresponding carboxylic acid, sodium salt of carboxylic acid, CH3 C double bond oxygen minus Na plus sodium salt of carboxylic acid, sodium salt of carboxylic acid plus CHI3 आयोडोफॉर्म. याला काय म्हणणार तुम्ही आयोडोफॉर्म. CHI3 आयोडोफॉर्म. ओके, आयोडोफॉर्म प्लस इथले 2 सोडियमचे ऍटम 2 ऑक्सिजन आणि इथले 2 हायड्रोजन प्लस ट्वाइस NaOH सोडियम हायड्रॉक्साइड. रिएक्शन खूप सिंपल आहे बट ट्राय टू अंडरस्टँड आणि प्रॅक्टिस करायचंय तुम्हाला. ओके, सो 2-3 वेळा ह्या रिएक्शन्स तुम्हाला लिहिल्या पाहिजेत. ओके, काही वर्ड्स इथं नवीन आहेत, काही रिएजंट आपण नवीन यूज करतोय सोडियम हायपोआयोडाइड वगैरे. ओके, ते एकदा वाचून लक्षात राहणार नाही तर तुम्हाला ते प्रॅक्टिस केलं पाहिजे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. ओके, तर इथं काय तुम्ही घेतलेलं आहे मिथाइल कीटोन आहे. मिथाइल कीटोन आणि सोडियम हायपोआयोडाइड. आता जनरली माहित आहे की मिथाइल ग्रुप हा कशामध्ये असतो. मग ऍसिटाल्डिहाइड मध्ये मिथाइल ग्रुप आहे, डायमिथाइल कीटोन मध्ये तुमचा मिथाइल ग्रुप आहे. ओके, तर कार्बोनिल ग्रुप आणि मिथाइल ग्रुप असला पाहिजे. म्हणजे ऍसिटाल्डिहाइड ओनली गिव्स हॅलोफॉर्म आणि ऑल टाइप्स ऑफ कीटोन सगळ्या टाइपचे जे कीटोन्स असणार आहेत
सगळ्या टाईपचे म्हणजे दॅट कीटोन्स मस्ट कंटेन मिथाइल ग्रुप, त्या कीटोन मध्ये मिथाइल ग्रुप असला पाहिजे. मग मी असं म्हणू शकते ऍसिटाल्डिहाइड अँड मिथाइल कीटोन गिव्स हॅलो फॉर्म. ऍसिटाल्डिहाइड अँड मिथाइल कीटोन, त्या कीटोन मध्ये काय असला पाहिजे, मिथाइल ग्रुप असला पाहिजे. मिथाइल कीटोन गिव्स हॅलो फॉर्म. ओके. आणि हा जो कार्बोनिल कार्बन आहे, दिस मिथाइल ग्रुप विच इज अटॅच टू कार्बोनिल कार्बन, कार्बोनिल ग्रुप. Okay, and this carbonyl group is oxidized by sodium hypoiodide, sodium hypoiodide to form corresponding sodium salt of carboxylic acid, to form corresponding sodium salt of carboxylic acid and halo form. Okay, one carbon is less in carboxylic acid than ketone, than aldehyde. Okay, या म्हणजे कार्बोक्झिलिक ऍसिड जे आहे तुमचं, तर कार्बोक्झिलिक ऍसिड कंटेन वन कार्बन लेस दॅन ऍसिटाल्डिहाइड अँड कीटोन. कीटोन पेक्षा बघा ना इथं RC डबल बॉन्ड OCH3, इथला CH3 न काय केलंय तर हॅलोफॉर्म तयार केलेला आहे, त्यामुळे इथला एक कार्बन लेस झालेला आहे. ओके, सो कार्बोक्झिलिक ऍसिड कंटेन वन कार्बन लेस, कार्बोक्झिलिक ऍसिड कंटेन वन कार्बन लेस than acetaldehyde or ketone. Okay, so this ketone, methyl ketone and sodium hypohalite warm with sodium hydroxide, and halide to form corresponding carboxylic acid, sodium salt of carboxylic acid and haloform. आणि काय तयार झालेलं आहे, हॅलोफॉर्म. फॉर एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे डायमिथाइल कीटोन, आपल्याला काय करायचंय, मिथाइल कीटोन घ्यायचंय किंवा ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड अँड मिथाइल कीटोन गिव्स हॅलोफॉर्म. Keep well in mind this statement. I will repeat this. Methyl ketone and acetaldehyde gives only haloform. So we have to take here dimethyl ketone and sodium hypoiodide is warmed with sodium hydroxide and iodine to form corresponding sodium salt of carboxylic acid and iodoform. Okay, this carboxylic acid contain one carbon less than ketone. Okay, so I think reaction समजली असेल. तर आज आपण तीन ते चार रिएक्शन्स पाहिलेले आहेत. ओके, कीटोनची रिएक्शन, कीटोन्स रिॲक्ट विथ अल्कोहोल, सायक्लिक कीटोन आपण तयार केलं. त्याच्यानंतर इग्नाट्स रिएजंट रिॲक्ट्स विथ अल्डिहाइड अँड कीटोन. तुम्हाला कीटोन होमवर्क साठी दिलेला आहे. ओके, कीटोनची रिएक्शन तुम्ही लिहायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं, न्यूक्लिओफिलिक ऍडिशन, शिप्स बेस. ओके, इलिमिनेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स विथ अमोनिया डेरिव्हेटिव्स. Okay, so Ships base, a substituted imines is called Ships base. Okay, आणि त्याच्यानंतर आपण हॅलोफॉर्म रिएक्शन पाहिलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, तर हा जो मिथाइल ग्रुप आहे, सो मिथाइल ग्रुप इज कन्वर्टेड इनटू हॅलोफॉर्म. मिथाइल ग्रुपचं कन्वर्जन हॅलोफॉर्म मध्ये होत आहे आणि कार्बोनिल कार्बनचं ऑक्सिडेशन होत आहे बाय युझिंग सोडियम हायपोआयोडाइड अँड टू फॉर्म करस्पॉन्डिंग सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. And that sodium salt of carboxylic acid contain one carbon less than ketone than aldehyde, right? Okay, so today we have to stop here. Thank you.